नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या शिवाग्रोटेक या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पेरू बागेची तिसरी आळवणी जी आहे ती कशा पद्धतीने द्यायची याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मित्रांनो, या आळवणीमध्ये आपण जे आहे ते 1261 आणि SRP हे दोन घटक आपण या आळवणीमध्ये वापरत आहोत. तर जवळपास 2 ते 3 तास अगोदर, आळवणी करण्याच्या अगोदर आपण बकेटमध्ये अशा पद्धतीने मिक्स करून पाण्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून हे पूर्णपणे पाण्यामध्ये विरघळून जाईल. आणि विरघळून झाल्याच्या नंतर आता आळवणी करते वेळेस या सिंटॅक्समध्ये हे पूर्ण औषध आपण याच्यामध्ये टाकून देणार आहोत या पाण्यामध्ये. तर जवळपास हे 300 लिटरचं सिंटॅक्स आहे आपलं. याच्यामध्ये आपण 250 लिटरच्या आसपास पाणी घेतलेलं आहे. तर अशा पद्धतीनं हे या पाण्यामध्ये टाकून आपण प्रत्येक झाडाला आळवणी देणार आहोत. तर मित्रांनो, याच्यामध्ये बघा, जवळपास आपण एका झाडाला 350 ते 400 ml आपल्याला हे आळवणीसाठी आपण जे पाणी तयार करतो हे पाणी सोडायचं आहे. तर अशा मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच आहे. जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर पाहून घ्या दुसऱ्या आळवणीचा. हे अशा पद्धतीनं 350 ते 400 ml चा माप आपण तयार करून घेतलेला आहे कट करून. प्रत्येक झाडाजवळ जाऊन एक एक डब्बा ओतून द्यायचा झाडाच्या बुडाला. तर अशा पद्धतीनं आपण हे 1261 आणि SRP हे मिक्स करून आपण दोन घटक वापरून ही आळवणी, तिसरी आळवणी करतो आहे. तर आता या तिसऱ्या आळवणीचे फायदे जर आपल्याला बघायचं असेल तर त्याच्यामध्ये बघा, आता जे आपण हे 1261 वापरतो आहे, तर हे 1261 म्हणजे मोनो अमोनियम फॉस्फेट आहे मित्रांनो. तर याच्यामध्ये जे आहे ना, ते फॉस्फरसचं प्रमाण जास्त प्रमाणात आहे. त्याच्यामुळं काय होतं, फॉस्फरसचं प्रमाण जास्त असल्यामुळं झाडांची जी मुळं असतात ते जलद प्रमाणात वाढण्यास मदत होते. तशाच पद्धतीनं झाड जे आहे ते जमिनीमध्ये मजबूतरित्या बसलं जातं किंवा मजबूतरित्या वाढलं जातं. आणि त्याच पद्धतीनं नवीन फुटवे जे आहेत हे अशा पद्धतीचे नवीन फुटवेसुद्धा लवकर, म्हणजे जोमानं जास्त व्हायला मदत होणार आहे याच्यामुळं. मागच्या आळवणीमध्ये पण आपण काळा गूळ आणि 1919 अशा पद्धतीनं वापर केला होता. तर त्याच्यामुळं पण हे फुटवे म्हणजे आपले झाडांना, प्रत्येक झाडांना चांगल्या पद्धतीनं फुटायला लागलेले आहेत. तर यामुळे सुद्धा आपल्याला 1261 मुळे सुद्धा हे अशा पद्धतीनं फुटवे होण्यासाठी मदत होणार आहे मित्रांनो. तर आता त्याच्यानंतर जे आपण यूज करतो आहे ते आहे SRP. SRP जे आहे ते सिलिकॉन रॅपिड प्रोटेक्शन आहे. तर याच्यामुळं बघा, SRPमुळं आपल्या झाडांना जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. SRP जे आहे ते सिलिकॉन बेस उत्पादन आहे मित्रांनो. तर याचा झाडांसाठी खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. आणि याच्यामुळं काय, झाडांची जी रोगप्रतिकारक शक्ती आहे, जेणेकरून जे झाडांना रोग पुढं चालून होणार आहेत किंवा होण्याचे चान्सेस असतात, तर अशा पद्धतीचे जे रोग आहेत त्याला प्रतिकार करण्याची झाडांची जी शक्ती आहे ती आपली वाढणार आहे मित्रांनो. त्याच पद्धतीनं जे नवीन फुटवे फुटलेले असतात आपल्या झाडांना, त्याचा कलर बघा, या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो. हा जो कलर आहे, तर हा कलर हा पिवळसर हिरवा कलर आहे मित्रांनो. तर हा जो कलर आहे ना झाडांचा, हा कलर टोटली म्हणजे पूर्ण गडद डार्क ग्रीन, गडद हिरव्या कलरचा होतो आहे. तर याच्यामुळं काय होतं, गडद हिरव्या कलरचं पान होतं आणि पानाची जी मजबूती असते ती जास्त प्रमाणात मजबूत होतं पान. त्याच्यामुळं काय होतं, जे कीड लागणार आहे झाडांच्या पानांना किंवा जे किडीचा प्रादुर्भाव होणार आहे, तर तो सुद्धा प्रादुर्भाव कमी होणार आहे SRPमुळं. आणि त्याचबरोबर जे आहे, पानांवरती जो सिलिकॉनचा लेअर तयार होणार आहे, त्याच्यामुळं सुद्धा पानं जी आहेत झाडांची ती मजबूत होणार आहेत मित्रांनो. व तशाच पद्धतीनं आता सगळ्यात मोठा फायदा जर बघायला गेलं तर आता आहेत उन्हाळ्याचे दिवस चालू होत आहेत. त्याच्यामुळं काय होतं आहे, जर समजा एखाद दिवस आपल्या झाडांना जर आपल्याला पाणी सोडण्यासाठी वेळ भेटला नाही किंवा पाणी सोडण्याच्या एक दिवस पुढं गेला पाणी सोडण्यासाठी, तर त्यावेळेस काय होतं, आपल्या झाडांना पाण्याचा ताण निर्माण होतो उन्हाळा असल्यामुळं. तर तो जो पाण्याचा ताण आहे तर तो कमी होतो. म्हणजे पाण्याचा जो ताण आहे तो हे झाड सहन करू शकतं SRPमुळे. यासाठी पण याचा आपल्याला चांगल्या पद्धतीनं फायदा होणार आहे. तसेच आता बघा,
आता हे वापरण्यासाठी तर आपण माहिती दिलेलीच आहे, अगोदरच्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही पाहू शकता. ती 350 ते 400 ml चा आपण डब्बा केलेला आहे. त्याच्यामध्ये भरून प्रत्येक झाडाला आपण ओतणार आहोत. तर अशा पद्धतीनं या तिसऱ्या आळवणीचे आपल्या झाडांना, पेरू फायदा होणार आहे. अशा पद्धतीनं खूप चांगल्या प्रकारे आपली बागेची वाढ चालू आहे मित्रांनो. तर याच पद्धतीनं तुम्हीसुद्धा ही तिसरी आळवणी अशा पद्धतीनं करून बागेची जी मजबूती आहे किंवा बागेपासून जे मिळणारं पुढचं उत्पादन आहे ते चांगल्या प्रकारे वाढवू शकता. तर मित्रांनो, तुम्ही जरी पेरू बाग जर करत असाल तर ही तिसरी आळवणी नक्की करून घ्या. तशाच पद्धतीनं व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल मित्रांनो, तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करायला विसरू नका. आणि अशाच शेतीतील माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या शिवा ॲग्रोटेक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.